हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आणि उद्या आहे संक्रांत आणि इतके व्हिडिओ जमा आहे ना, म्हणजे शॉपिंगचे व्हिडिओ, नुसते शॉपिंगचे व्हिडिओ जमा आहे. तर ते व्हिडिओ टाकायसाठी अजिबात वेळ नाही आहे. शॉपिंग शॉपिंग शॉपिंग, याची शॉपिंग त्याची शॉपिंग असं सुरू आहे आणि अजिबात वेळ मिळाला नाही. चिवडा व्हायचा आहे, तिळाचे लाडू व्हायचे आहे आणि उद्या संक्रांत आहे. संक्रांत फक्त 2-3 दिवसासाठीच आहे, त्याच्यामुळे खूप घाई होत आहे. क्लिनिंग तर माझी झालेली आहे, वरचा हॉलसुद्धा क्लीन करून झालेला आहे. तर चला आता हळदी कुंकाचा व्हिडिओसुद्धा इथेच अटॅच करणार आहे. चिवड्याची रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे. साधा चिवडा मी केलेला होता. आता फक्त शेंगदाणे टाकलेले होते आणि बेसिक मसाले टाकलेले होते आणि तो चिवडा छान झालेला होता. तसाच चिवडा मी करणार आहे आणि त्याच्यानंतर तिळ आणल्यानंतर तिळाचे लाडूसुद्धा करीन. त्याच्यानंतर हळदी कुंकाला ज्या बाया येईन त्यांना हळदी कुंकू देईन, तेवढंच. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. माझ्याकडे धोप्याच्या पानाचं झाड आहे आणि त्याचेच मी हे सकाळी पानं तोडलेले आहे. तर बघू शकता, छानपैकी स्वच्छ धुतलेले आहे आणि हा काळा धोपा आहे. असे छान फ्रेश पानं एवढे सारे निघालेले आहे आणि घरचं भाजीचं म्हटल्यानंतर इतकं कौतुक वाटते ना आपल्याला. वाव, छान आपल्या घरचं आहे ते. कढीपत्तासुद्धा मी घरचाच तोडलेला होता. छोटंसं झाड आहे माझं, मोठं नाही आहे झाड, छोटंसंच आहे आणि त्याला पालवी फुटावी म्हणून मी ते जे वरचे आहे कढीपत्त्याचे पानं ते तोडलेले आहे. तर सकाळी मी फोडणीचं वरण केलेलं होतं, तर त्यामध्ये टाकलेलं होतं. आता फ्रीजमध्ये आहे, धुवून ठेवलेलं. आणि सुगंध इतका छान येते ना, हे बघा. तर एवढाच आहे, आता पालवी फुटत आहे त्याला, तर दाखवेन मी तुम्हाला ते. आणि वांगेसुद्धा लागलेले आहे झाडाला, तर तेही दाखवेल तुम्हाला मी. तर फ्रेंड्स, 1 किलो पोहे बोलवलेले आहे आणि छान पाखवून घेतले, निवडून घेतले आणि आता भाजून घेणार आहे. माझ्याजवळ खूप मोठं वाटं नाही आहे, त्याच्यामुळे 2 याच्यात मी डिवाईड केलेले आहे पोहे, इथे आणि इथे. आहे तिखट, मीठ, साखर आणि हळद. आणि इथे घेतलेले आहे शेंगदाणे तळण्यासाठी. फक्त शेंगदाणे टाकणार आहे मी. आणि हे बघा, हा मसाला करून ठेवते मी चिवड्यामध्ये टाकायसाठी. याच्यामध्ये जिरं आहे, धने आणि सोप असं मी भाजून घेतलेलं होतं आणि त्याचं पावडर बनवून ठेवलेलं आहे. जेव्हाही चिवडा बनवायचा आहे तर तेव्हा मी हे टाकते त्याच्यामध्ये. याच्याने चव चांगली येते. कांदे मिरच्या वगैरे अजिबात टाकणार नाही आहे. तर फ्रेंड्स, आता चिवडा तर झालेलाच आहे. आता तीळ भाजून घेते लाडवासाठी. थोडीशी तीळ याच्यातली काढून ठेवणार आहे मी. हातांमध्ये हात आणि बोटांमध्ये बोट, हातांमध्ये हात आणि बोटांमध्ये बोट. कपिल रावांचं नाव घेते, आता जात नाही कुठं. अरे बापरे, व्हेरी गुड, छान छान. जाऊ नको कुठं. यू एका वर्षात असतात 12 महिने. भूषणरावांमुळे वाढला आनंद सारा. कोकणचा आंबा, गोव्याचा काजू,
अरविंद रावांचे नाव घ्यायला कशाला मी लाजू. गणपतीला आवडते दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. बबलू रावांचं नाव घेते हळदी कुंकाचा दिवस. शरीरात वाहते फुल आणि पान, दिलीप रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान. राम बसले राज्यावर, सीता बसली लंकेवर, तुझी तेज बाय कंपाळाच्या कुंकवावर. तुळजाभवानी माते वंदन करते तुला, नितीन रावांचं नाव घेते, खंड सौभाग्य दे मला. तांदळाचे फूल दिसायला ताजे, राजू माझे पती, सौभाग्य हे भाजी भाजी मेथीची, मधुकरा माझ्या पुढची. अंगणात तुळस आणि तुळशीला घालते पाणी. आधी होती आई वडिलांची राणी, आता आहे दिलीप रावांची राणी. अरे वा. लग्नानंतर सासूला म्हणतात आई, नंदेला म्हणतात ताई. उमेश रावांचं नाव घेते ते विठ्ठल आणि मी त्यांची रखुमाई. बाबा नमस्कार करते. आमच्या घराला लागले यांचे पाय. मी रखुमाई आहे ना त्यांची. हो तू बाप्पा तर नमस्कार करावाच लागेल.
तांदळाची फोड रविरावचं बोलणं पिढ्यासाठी वा वा आधी तू सांग हे म्हणजे जाणेल ना त्यासाठी आले. शिवरायांच्या माथेवर भवानी मातेचा हात, जितेंद्ररावांचा आणि माझी 7 जन्माची गाठ. अरे वा, वा, आता तू सांग. पुण्याचं मंगळसूत्र, हिऱ्याचं डोरलं, प्रमोदरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. दिसलं गं, दिसलं. चांदीच्या वाटीत चमकते दही, उमेश रावांच्या डायरीत माझी सही. वा वा वा, छान छान. नवीन नवीन. फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. आज हळदी कुंकाचा शेवटचा दिवस आहे आणि काल मी तयारी केली होती पण तुमच्यासोबत बोलताच आलं नाही, कारण तयारी केल्यानंतर बाया येऊन गेल्या हळदी कुंकाला. त्याच्यामुळे मग काही बोलताच आलं नाही तुमच्यासोबत. डायरेक्ट हळदी कुंकू देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि कमी दिवसाचं हळदी कुंकू असल्यामुळे काय झालं की माझ्याकडे पण हळदी कुंकू होतं आणि पुन्हा 2-3 घरी पण हळदी कुंकू होतं. त्याच्यामुळे मग तिथे पण गेलो आम्ही आणि आज माझ्याकडे येणार आहे आता मैत्रिणी हळदी कुंकाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जे घरं राहिलेले आहेत तिथेसुद्धा हळदी कुंकाला जाणार आहोत, कारण आज शेवटचा दिवस आहे. तर बहुतेक लोकांनी कालही ठेवलं आणि आजही ठेवलेलं आहे. तर काल मैत्रिणींनी छानपैकी उखाणे घेतले आणि छान दिवस गेला कालचा. आणि आजसुद्धा येणार आहे. आता 6 वाजलेले आहे, तयार झालेली आहे आणि काल रील मैत्रिणीसोबत बनवलेली आहे तर ती टाकलेलीच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर चला आज कसा दिवस जातो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे बघू शकता, हे जे कानातले आहे मी तुम्हाला दाखवलेले होते घेतले, तर आज मी हे घातलेले आहे आणि असं. तर माझ्या मैत्रिणीच्या सुनेचा तिळवासुद्धा आहे, तर तिथेसुद्धा मी जाणार आहे. थोडीशी झलक तिथली दाखवणार आहे. चांदीच्या ताट, त्याच्यात सोन्याची वाटी, त्याच्यात काढली कळी, नितीन रावच्या गालत पडते छानशी कळी. बारा सणांचे संदेश बारा, ऐकून सांगून आचरण करा. संक्रांत सांगते गोड बोला, प्रदीप रावांचं नाव घेते कल्याणाचा मार्ग भला. ही नवीन सुनबाई नमस्कार वगैरे कर ग. हां, ही आहे मेघा. मेघाबाई हो असं वाटतं. आम्ही ते इडली नाही डोसा नाही नको वडापाव, इडली नाही डोसा नाही नको वडापाव, मला फक्त आवडतात माझे गोड गोड कपिलराव. हळदी कुंकवाच्या 2 वाट्या, एक सासरची एक माहेरची खूप आणि उशीररावांची नाव घेते ढोबळेकरांची सून. तुझ्या तरी विनोदावर नकळत असली, कपिलरावांच्या प्रेमात मी कशी काय फसली. सांग ना कशी काय फसली, सांग ना कशी फसली. हळदी कुंकाचा संक्रांतीचा हा जो सण आहे अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला. मजा आली. 2 दिवसच आम्ही फिरलो पण छान मजा आली.